मोठ्या संख्येने हाणामारी सुरू झालेली आहे। आपण बघू शकता की हा सगळा प्रचंड राडा पोलिसांकडून सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एक अभूतपूर्व राडा छत्रपती संभाजीनगर शहरात आज पुन्हा एकदा परत एकदा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पोलिसांकडून लाठीचार्ज सुरू झालेला आहे। मोठा राडा जो आहे तो शिवसेनेकडून या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा या ठिकाणी लाठीचार्ज जो आहे तो सुद्धा होत आहे। हे कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। अंबादास दानवे सुद्धा अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले। कोण अस्वस्थ नाही, काय सांगा करावं लागेल। 2 मिनिटं भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस सरकारने विरोध करण्यासाठी आले होते। काय भूमिका गेले बोलून या प्रकाराबद्दल काय भूमिका नाही? भारतीय जनता पार्टी मस्ती तर कामाची नाही ना। 1 मिनिट जरा मला बोलू द्या। हे अंबादास दानवे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या दिशेनं निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी लाठीचार्ज करून हा सगळा जो गदारोळ आहे तो या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भाजपचे कार्यकर्ते अजूनही या ठिकाणी आहेत जे घोषणाबाजी देत आहेत आणि त्यांच्याच दिशेनं अंबादास दानवे या ठिकाणी निघालेले आहेत। भाजप आणि शिवसेनेचा एक प्रचंड मोठा अभूतपूर्व राडा या ठिकाणी पाहायला मिळाला। अजूनही या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या दिशेने अंबादास दानवे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते निघालेले आहेत। पोलीस या भाजपच्या कार्यकर्त्यांना मागे रेटतायत आणि अंबादास दानवे सुद्धा त्यांच्या दिशेने समोर येत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून हा जो राडा आहे तो रोखण्याचा आटोकाट प्रयत्न जो आहे तो सुरू आहे आणि पोलिसांकडून सुद्धा अंबादास दानवे यांना समजावण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं नक्कीच दत्ता, तुम्ही असंच आपल्या सोबत राहता। इंडियन मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आपल्या लोकांना म्हणले इथे थांबा, आम्हीच करतो। आपण चला, आपण या प्लीज। आपण असं तुम्ही त्यांची चाकरी करताय का? बिलकुल नाही सर, चाकरी करताय का? तुम्ही लोक झाले आतमध्ये बसले सगळे। अरे ढकलू नका, ढकलू नका सर। सर आपण इकडे गेट कडे चला। गेट गेले काय सांगा मला? गेले काही विनंती नाही, काही बोलून जावं ते तिथे कार्यकर्ते नेते आले होते, तुम्ही तुमचं मत काय कशाविषयी? हे पहा, यांनी काही फरक पडणार नाहीये। आता त्यांनी आंदोलन कशासाठी करत होते ते काय माहिती? कारण तुम्हाला काय माहिती? तुम्हाला काय कारण माहिती आहे का त्यांचं आंदोलनाचं? दिशा सालियनबद्दल भूमिका व्यक्त करावी, त्यांचं सरकार आहे। महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं जरा विचारावं ना। त्यामुळे ते आंदोलन करत होते असं माझं झालं का? पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल काय मत? पोलीस तर पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस। तुमच्या पीएला लाठीचार्ज केला